एक पेनड्राईव्ह नाही, अनेक पेनड्राईव्ह सगळीकडे पोहोचलेले आहेत. जर स्वतः तृप्ती देसाई, हे बघा, गुन्हा दाखल झाल्यानंतर, बंधूबाबाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर आम्ही बोलायला लागलो, आम्हाला जेव्हा तुम्ही लोकांनी समोर आणलं मीडियाच्या माध्यमातून. परंतु तृप्ती देसाई जर स्वतःहून येऊन सांगतायत की मला वर्षापूर्वी किंवा 2 महिन्यापूर्वी हे व्हिडिओ आले होते आणि मी CM कडे पाठवलं, मी ह्याव केलं, मी त्याव केलं. जर त्याच वेळी FIR झाली असती तर दिवसाला 2 आपण बघू अशा 150 महिला अत्याचारापासून वाचल्या असत्या. ती FIR का नाही झाली? कारण का तिथे अत्यंत मोठ्या प्रमाणात तोडपाणी झाली आणि ती तोडपाणी सुद्धा चाकणकर यांनी केलेली आहे. म्हणजे संविधानिक पदावर बसून आरोपीला वाचवणे, आरोपीच्या संगनमताने ते रॅकेट चालवणे, याच्यात त्या प्रमुख सह आरोपी कायद्याने होतात, कायद्याने. त्याच्यामुळे त्यांना अटक करून पुढचा तपास करणं गरजेचं. आपण म्हणतोय तोडपाणी झाली, नेमकं